उरुळी कांचनमधून रेल्वेच्या ब्रिजच्या खालून गेल्यानंतर दत्तवाडी हे गाव लागतं. नमस्कार गाईज, मी शिवानी. तुम्ही ओळखताच आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं निमित्तामध्ये स्वागत. सो आज आपण आलो आहोत घोडाउनला गणपतीच्या, जे उरुळी कांचनमध्ये आहे. उरुळी कांचनमध्ये दत्तवाडी या ठिकाणी मंगेश चव्हाण यांचं घोडाउन आहे, जे सुंदर सुंदर मूर्ती, छोट्यातली मोठी मूर्ती एकदम होलसेल रेंजमध्ये आपल्याला देतात. तर खूप साऱ्या घरगुती आणि मंडळासाठी पण देण्यासाठी मूर्त्या आहेत त्यांच्या. गोडाऊनमध्ये गोडाऊन पण खूप छान आहे, मोठा आहे. आणि गोडाऊनमध्ये मूर्ती रंगवण्याचं आणि बनवण्याचं खूप छान काम चालू आहे. तर तुम्ही आवर्जून भेट द्या, याला नक्की या. आपण मूर्ती आणि त्यांचं काम वगैरे थोडंफार तुम्हाला दाखवूया. तर हा आपला पूर्ण पहा छान असणार आहे. आणि त्याचा मी कॉन्टॅक्ट नंबर देते इथे. होलसेल रेटमध्ये त्यांचे गणपती आहेत, तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि परचेस करा. थँक्यू. चला आपण गणपती पाहूया. पंढरीच्या वारीची किती सुंदर अशी मूर्ती गेलेली आहे बघा गाईज. असे सुंदर सुंदर छान धोतर नेसलेले, एकदम त्याला कोरीव काम केलेले एकदम सुंदर अशा मूर्त्या आहेत. छोट्यातल्या मोठ्या, मोठ्या छोट्या, आणि खूप छान छान आहेत साईज त्यांच्या. त्यांनी डिझाईन नक्षी काम पण खूप त्यांनी कोरीव केलेलं आहे. जे कानावर असो किंवा सोंडेवर असो, हातातील असो, खूप छान छान मूर्त्या आहेत. तर पहा नक्की आहे ठिकाणी. ही शॅडोची मूर्ती आहे, जी नैसर्गिक इको फ्रेंडली असते. पाण्यामध्ये टाकल्यावरती लगेच विरघळते, पाण्यात मिक्स होते. त्या प्रकारची मूर्ती आहे तशीच शॅडोची, तर ती पण पाहून घ्या. सुंदर आकर्षण मूर्ती आहे. केवढा छान बसले गणेश बाप्पा त्याच्यावरती. खूप छान वाटते ती पाहायला. हे स्वतः मंगेश सर आहेत, ज्यांचं स्वतःचं हे गोडाऊन आहे. तर ते स्वतः रंगकाम पण करतात. त्यांनी आर्टमध्ये एज्युकेशन केलं आहे, तर स्वतः पण ते रंगकाम करतात. पहा किती सुंदर आहे. मूर्त्या तुम्हाला पाहायला भेटतील. बघा, ह्या मावशी पण कलरिंग करायचं काम करतायत. त्याला करा तू, उलट मला करताना घ्यायचंय. मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत, पाहू शकता तुम्ही. ही पण एक सुंदर मूर्ती आहे. बाप्पा कसे ठेवलेले आहेत सगळीकडे. गौरीचे पण मुखवटे भेटतात इथे आपल्याला. आतमध्ये पण मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत ठेवलेल्या. त्यांनी सगळ्या कागदात पॅक केलेल्या. ही पण बघा केवढी छान मूर्ती आहे, शंकराचं रूप असलेली. खूप सारे गणपती बाप्पा आहेत आणि सगळे बुक झालेले आहेत. काही मूर्तींची कामं राहिलेली आहेत, जी छोटी छोटी नाजूक कामं आहेत ती. इथे पण रंगकाम चालू आहे. ती नाजूक कलरिंग करावं लागतंय छोट्या छोट्या ब्रशने. आणि विशेषतः इथं सगळ्या लेडीज आहेत कामाला. सगळ्या लेडीज आणि मुली काम करतायत इथे. दाखवलेली तुम्हाला शंकराची मूर्ती मी खोलायला लावली. बघा एवढं छान कोरीव काम केलं आहे त्याच्यावरती शंकरांचं, आणि सुंदर आहे, सुंदर दिसते बघा. ही मूर्ती त्या शॅडोच्या मातीपासून किंवा त्या वेगवेगळ्या मातीपासून बनवण्यापासून त्याचं स्ट्रगल खूप मोठं असतं. त्याचं नाजूक नक्षीकाम, रंगकाम, डिझाईन, डोळे, टीका, सोंडेवरची डिझाईन, बाकी वेगवेगळ्या डिझाईन, नंतर स्प्रे पेंटिंग ह्या विविध प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी असतात, ज्या इथं गेल्यावरती अनुभवायला भेटतात, पाहायला भेटतात. सो तुम्ही पण नक्की पहा. तुम्हाला ब्लॉगद्वारे माझ्या पाहायला भेटतात ह्या सर्व गोष्टी. आणि हे कशा प्रकारे कलर काम करतायत, रंगकाम करतायत, किती नाजूक प्रकारे करतायत आणि किती छान करतायत. अगदी डोळ्यात तेल घालून काम चाललेलं असतं. टीका वगैरे, डोळे वगैरे ह्या खूप नाजूक गोष्टी असतात आणि त्याच्यातच मूर्तीचं सगळं दिसणं असतं, रूप असतं. सो कसं वाटतंय कसं नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा.
खूप छान वाटलं मला विजिट दिल्यानंतर. तुम्हाला पण हा ब्लॉग पाहून कसं वाटलं सांगा. जवळून गोष्टी अनुभवायला भेटल्या म्हणून मी तुम्हाला पण दाखवते आहे. आणि खूप छान काम करतात हे लोक. हातात एकदम त्यांच्या कला असते. तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. तर ह्या मूर्तीचं डोळे टीका वगैरेचं काम आपण पाहिले, तुम्हाला पण दाखवले. बघा कसं वाटतंय ते. हे लोक इथं असं चमकी हातावर घेऊन फुकून फुकून लावत होते बाप्पाला. काम झालं होतं, भारी दिसतंय. हे डिझाईन केले का कापड आहे? कापड आहे, लेस आहे ना. आणि ह्याला काही चमकी लावली का वरून परत? ते तर आहेच. अशा प्रकारे आता ही मूर्ती झालेली आहे. त्याचं जे नाजूक बारीक कोरीव नक्षीकाम होतं ते पण झालंय. शाईन दिसते. बघा मूर्ती आधी कशी होती ना आता कशी झाली. इतके छान डोळे वाटत आहेत तिचे, एकदम जिवंत. अशा प्रकारे आत्ता जी मूर्ती तयार झाली त्याचा हा व्हिडिओ एकदम छान. बघा किती सुंदर दिसतात डोळे. माटोबा नगर तरुण मित्रमंडळाची पाहून घेऊ आपण. वाव, त्या दिवशी ते कलर रिंग नव्हतं ना झालं त्याचं. दाच्या मित्रमंडळाची मूर्ती आहे ही. माटोबा नगर तरुण मित्रमंडळ आपल्या इथं बसतं ते. सुंदर आहे मूर्ती. त्या दिवशी नेमकं कलरिंग नव्हतं झालं, आज मला ती पाहायला भेटली इथं आल्यामुळे. नाव पण आहे आपल्या मंडळाचं, श्रीमंत माटोबा मित्रमंडळ नाथाची वाडी. पाहिला त्याच्यामध्येच हा छोटा गणपती आहे जो सुरुवातीला पाहिला पण पंढरीच्या वारीचा. रांगोळी पण केवढी सुंदर काढली त्यांनी बघा. हा लालबागचा गणपती आहे आणि बघा खूप छान बनवतात, हे करतात. आणि आता याचे डोळे बनवायचं चालू आहे यांचं काम. म्हणजे लालबागचा प्रतिकृती इथं तळेगाव ढमढेरीवरून ऑर्डर आली आहे नाही. प्रेमी मी जिथं जाईल तिथं चहा मी कधी सोडत नाही. चांगली गोष्ट आहे, पाहिजे ना, प्यायला पाहिजे. मी तर फार पिते, सेटवरती तर खूप चहा पिते मी. चमकी राहिलेली एक्स्ट्रा यांनी काढत आहेत ते. आपला हा ब्लॉग इथे एंड करूयात. हे कसं वाटलं तुम्हाला मला भेटून? छान वाटलं का सगळ्यांना? आणि कुठे गेले, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, तुम्ही पण दिसणार आहात. सो थँक्यू, बाय 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 बाय. चला. विघ्नहर्ता कलानिकेतन आणि इथं नंबर पण आहे त्यांचा, मी मेन्शन पण करते. चलो बाय गाईज.